बोटनेक पॅटर्नमध्ये नेहमी पडणारा प्रश्न, शोल्डर किती घ्यायचं, मुंढा कसा घ्यायचा, पुढचा गळा जर आपल्याला मोठा घ्यायचा असेल आणि मागचा जर का आपल्याला बोटनेकच ठेवायचा असेल तर काय करायचं, किंवा पुढचा गळा आपल्याला बोटनेक ठेवायचा आहे आणि आपला मागचा जो गळा आहे तो आपल्याला मोठा ठेवायचा आहे तर काय करायला पाहिजे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकचं पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते शिकणार आहोत. तर बघा, त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे न्यूजपेपरवरच मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लेन पेपर माझ्याकडे नव्हता, नाहीतर कमेंट येतील की न्यूजपेपरच्या ऐवजी प्लेन पेपर आम्हाला दाखवा प्लेन पेपरवरती. तर मैत्रिणींनो, प्लेन पेपर माझ्याकडे नव्हता, परंतु बोटनेकसाठी खूप साऱ्या महिलांचे मला कमेंट्स पण आले होते, पर्सनली पण मला कमेंट्स आले होते आणि आपल्या चॅनलवर पण आलेले होते. तर त्याच्यामुळे मी इथे जो आहे त्या पेपरवरती मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर तर आहे आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे. ठीक आहे. तर शोल्डरमध्ये जसं आपण अंगावरून माप घेतो, जर शोल्डरचं तुमचं माप येत असेल 13 इंच तर त्याचे हाफ तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. जर शोल्डरचं माप येत असेल 14, 14.5 तर त्याचे हाफ, जे काही तुमचं शोल्डरचं माप येणार आहे त्याचे हाफ करून त्याच्यामध्ये अर्धा इंच, हाफ इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे. समजा आता माझं शोल्डर आहे 14 इंच, 14मध्ये मी त्याचे निम्मे घेणार आहे, 14चे निम्मे म्हणजे 14चे हाफ करणार आहे, तर 7 इंच येत आहेत आणि त्याच्यामध्ये मी अजून हाफ इंच प्लस करणार आहे, म्हणजे मी इथे घेणार आहे 7.5 इंच. जसं आपण कॉलरला घेतो तसंच आपल्याला बोटनेकसाठी पण घ्यायचं असतं. तर बघा, आता इथे मी 7.5 इंचाचं इथे माझं शोल्डर ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंढा. तर रेग्युलर आपण जो काही मुंडा घेतो आहे, आता हे जे माप आहे ते मी 36 साईजचं तुम्हाला दाखवणार आहे. तर 36साठी आपण रेग्युलर मुंडा कसा काढतो तुम्हाला माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला नसेल तर त्याचे मी व्हिडिओ आहे आपले चॅनलवरती, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय. ठीक आहे. तर बघा, 36 साईजसाठी आपला जो मुंडा येतोय तो येतोय 5.5 इंचाचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ते पाऊण इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 5.5चा आपला मुंडा येतोय रेग्युलर, तर इथे मी घेणार आहे पाऊण इंच एक्स्ट्रा, म्हणजे मी इथे घेणार आहे 6.25 इंच. ठीक आहे. पाऊण इंच घेतलेले आहेत मी एक्स्ट्रा, 6.25 इंच मी इथे घेतलेला आहे. आता इथे आपण मोजून घेऊयात. इथे पण 7.5 येत आहेत आपले आणि इथून पण 7.5 इंच मोजून घ्यायचे आहेत, हे अशा पद्धतीने. आणि आता इथे ही जी लाईन आहे ती आपण आखून घ्यायची आहे. तर बघा, मोंढ्याची इथे लाईन मी आखून घेतलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे माप, जे काही आपलं माप आहे. आता 36 साईजचं माझं माप आहे, त्याचा मी 4था भाग घेणार आहे. 36चा 4था भाग येतोय आपला 9 इंच. ठीक आहे. 36चा 4था भाग माझा इथे येतोय 9 इंच. त्याच्या पुढे मी 1.5 इंच घेणार आहे एक्स्ट्रा मार्जिनसाठी. 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घेतल्यानंतर इथे आपल्याला ही लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही लाईन आखून घेतल्यानंतर उंची मी अजून टाकलेली नाही आहे, मी तुम्हाला डायरेक्टली अगोदर इथूनच सुरुवात केली होती. आता आपल्याला उंची टाकायची आहे. जो पेपर घेतलेला आहे तो मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि त्याची ओपन बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपला मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट निघून जातील आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, मागचा गळा कसा घ्यायचा, पुढचा गळा कसा घ्यायचा, त्याचं पण सोल्युशन मिळून जाणार आहे. तर बघा, आता इथे मी उंची टाकून घेते. उंची माझी येणार आहे इथे 14.5 इंच, कारण की 13.5 इंच माझी उंची आहे रेग्युलर, त्याच्यामध्ये मी 1 इंच घेतलेले आहेत प्लस करून. ठीक आहे. इथे मी एक लाईन आखून घेते. आता खालची जी घडी आहे ती आहे माझी 32 इंच. तर 32चा मी 4था भाग घेणार आहे. इथे 4था भाग येतोय 32चा 8 इंच. त्याच्या पुढे मी घेणार आहे 2.5 इंच, जे आपण रेग्युलर घेतो तसंच माप घ्यायचं आहे. ठीक आहे.
आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार देताना काय करायचं बघा, आता जेव्हा आपण बोटनेकचं पॅटर्न घेतो ना, तेव्हा जो काही आपण रेग्युलर ब्लाऊजला आपण इथे उतार देत असतो शोल्डरला, इथे द्यायचा नाही आहे. ठीक आहे, बोटनेकच्या ब्लाऊजला आपल्याला उतार कुठल्याही प्रकारचा द्यायचा नाही आहे. फक्त मुंढा जो आहे तो आपल्याला इथून आतमध्ये जे आपण रेग्युलर अर्धा इंच घेतो ना, तर इथे आपल्याला 1 इंच घ्यायचे आहे. 1 इंच इथे मी घेतलेले आहे. आणि आता इथे अशी लाईन आखून घेणार आहे. इथे पण अशी लाईन आखून घेणार आहे. ठीक आहे, आणि याचा जो आकार आहे तो रेग्युलर आपला जसा आपण घेतो 1 इंच इथून आणि पाऊण इंच वरच्या साईडने तसाच घ्यायचा आहे. ठीक आहे, आकार देऊन घेऊयात. आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे. तर बोटनेकचा जो काही गळा आहे तो साधारण 3.5 इंच रुंदी, 4 इंच रुंदी, 4.25 इंच रुंदी, 4.5 इंच रुंदी अशा पद्धतीने असतो. ठीक आहे, आता हे आपलं 36 साईजचं म्हणजे जसं आपलं चेस्ट असेल त्यानुसार ते बोटनेकचं पॅटर्न असतं. ठीक आहे, आता हे आपलं 36 साईजचं आहे. तर इथे मी बोटनेकची जी रुंदी घेणार आहे ती घेणार आहे 4 इंच, 4.25 किंवा 4 इंच तुम्ही घेऊ शकतायत. मी इथे 4 इंच घेतलेले आहे. आणि उंची घेणार आहे मी इथे 3.5 इंच. 3.5 इंचाची मी इथे बोटनेकची उंची पण घेतलेली आहे. हा आपला पुढचा गळा असणार आहे. ठीक आहे, वरती 4 इंच रुंदी घेतली, खालती पण 4 इंच रुंदी घेतलेली आहे. आणि आता हे आपल्याला चौकोन इथे आखून घ्यायचा आहे. चौकोन मी अशा पद्धतीने आखून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला इथून आतमध्ये बोटनेक घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला आतमधून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर जिथे मार्किंग केले आहे तिथूनच आपल्याला आकार द्यायचा आहे. ओके, इथून मी आकार दिला. आता काय करायचं आहे आपल्याला, हा आपला पुढचा पार्ट असणार आहे. ठीक आहे, तर पुढचा पार्ट असणार आहे. तर इथे मी घेणार आहे 1 टक्सचं ब्लाऊज. तर त्याच्यासाठी मी इथून 4.5 इंचावरती 4.25 इंचावरती मार्किंग करून घेते. 4.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे मी ॲपेक्स पॉईंट घेणार आहे. तर ॲपेक्स पॉईंट येतो आहे आपल्या इथे साधारण 10.5 इंच. आता इथे 4.25 घेतल्यामुळे इथे पण मी 4.25 इंच घेणार आहे. मार्किंग आपल्याला अशी करून घ्यायची आहे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. ते बघा, तो अशा पद्धतीने मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इकडनं पाऊण आणि इकडनं पाऊण इंच दोन्ही बाजूनी पाऊण इंच घेतला म्हणजे 1.5 इंच आपल्या इथे टक्स झालेला आहे. आणि हा आपला टक्स होणार आहे. 1 टक्सचं ब्लाऊज मी घेतलेला आहे. बोटनेक शक्यतो प्रिन्सेस कट किंवा 1 टक्स, 4 टक्स, 3 टक्स याच्यामध्ये घेतला जातो. कटोरीमध्ये बोटनेक नाही घेतला जात. आता हे जे घेतलेलं आहे ना तेच मी पुढे घेणार आहे मार्जिन 1.5 इंच. इथे 1.5 इंच घेतल्यामुळे वरती मी घेणार आहे पाऊण इंच. हे फक्त फ्रंट साईडला मार्जिन असणार आहे. ठीक आहे, कारण की इथे आपण टक्स घेणार आहोत त्याच्यामुळे फक्त फ्रंट साईडला आपण इथे मार्किंग घेणार आहोत 1 टक्सचे. आता हे जे पॅटर्न आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला इथे बोटनेक जो आहे फ्रंट बाजूला हा छोटाच मी घेतलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला मोठा घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंपल आहे. 4 इंचाची रुंदी ठेवायची आहे आणि उंची तुम्हाला जेवढ्या गळ्याची हवी असेल तेवढं तुम्ही घेऊ शकताय. ओके, जी काही तुमची उंची घ्यायची आहे 6 इंच, 7 इंच, 6.5, 7.5 जी काही तुम्हाला घ्यायची असेल ती तशीच घ्यायची आहे. आणि फक्त रुंदी तुम्हाला एवढी घ्यायची आहे 4 इंचाची. जी तुम्ही रुंदी घेतली आहेत त्याच्यावरच तुम्हाला तो बोटनेकचं जे कटिंग आहे ते करायचं आहे. ठीक आहे, आता मी इथे छोटंच घेतलेलं आहे. पुढचा मी इथे छोटा घेतलेला आहे, मागचा मी मोठा घेणार आहे. आता कटिंग करून घेऊयात. तर बघा, इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता कटिंग केल्यानंतर जो गळा आहे तो मी दोन्ही बाजूचा कटिंग केला आहे, म्हणजे मागचा पण आणि पुढचा पण पार्टचा. ठीक आहे, आता हा पुढचा पार्ट आपण बाजूला करून घेऊयात आणि मागच्या पार्टकडे वळूयात. पुढचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. मागचा पार्ट जो आहे तो मी इथे इथून कमी करून घेणार आहे, कारण की आपल्याला फक्त फ्रंट पार्टलाच हे एक्स्ट्रा पार्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, तर ही मी कटिंग करून घेते इथून अशी सरळ बाजूने.
आता मागचा गळा आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर जो काही तुमचा मागचा गळा असेल त्याची उंची घ्यायची आहे अगोदर. जर 10 इंचाचा जर माझा मागचा गळा आहे तर इथे मी 10 इंचाची उंची घेते, 10.5 घेते, म्हणजे अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे. 10.5ची मी इथे उंची घेतलेली आहे आणि गळ्याची जी रुंदी होती आपली ती होती 4 इंच. तर त्याप्रमाणे मी इथे 4 इंच टाकून घेणार आहे आणि हा पॉईंट जो आपण इथून घेतलेला आहे ना तो पॉईंट मी इथे जॉईन करून घेणार आहे. जेव्हा पण आपण बोटनेकचं पॅटर्न शिवतो ना तेव्हा वरचा जो छोटा गळा असतो ना तो आपल्याला असाच कटिंग करायचा असतो. ठीक आहे. आणि मग खालून जर आपल्याला मोठा घ्यायचा आहे तर तो अशा पद्धतीने आपण घेऊ शकतोय. आता इथे तुम्ही चौकोनी घेऊ शकतायत, राऊंड घेऊ शकतायत किंवा असा हाफमध्ये घेऊ शकतायत, सर्क्युलर, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथे टाकू शकताय. ठीक आहे. किंवा तुम्ही इथे असा पण घेऊ शकताय किंवा बुंद गळा घेऊ शकतायत. मी त्यात तुम्हाला बुंद गळा टाकून दाखवणार आहे. इथून स्टार्ट करायचा आहे गळ्याचा आकार द्यायला आणि इथून असा राऊंड शेप घ्यायचा आहे. हे मी आता कटिंग करून घेते म्हणजे गळा आपला कटिंग होऊन जाईल. बोटनेकला बघा फ्रंट साईडने मी छोटाच गळा घेतलेला आहे. जर तुम्हाला बॅक साईडने हुक घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने गळा घेऊ शकता. हे बघा आणि ही आपली फ्रंट साईड. आता बघा कधी कधी प्रश्न पडतो की फ्रंट साईडला इतका छोटा गळा नको आहे, क्लायंटला असं परफेक्ट वाटत नाही, तर तुम्ही गळा मोठा पण घेऊ शकताय. ओके. तो कसा घ्यायचा मी सांगते. पुन्हा एकदा आपण इथे आता हे किती होतं आपलं 3.5 होतं साधारण, 3.5 इंच होतं. आता मी इथे 5.5 इंचाचा गळा करून घेणार आहे. घेऊ शकतायत तुम्ही, असं काही कुठे फिक्स नाही राहत की पुढे असा घेतला आणि मागे असा घेतला. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. बोटनेकविषयीचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतंय की बऱ्याचशा प्रश्नांचं निरसन झालं असेल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याची कमेंट मला नक्की करायची आहे मैत्रिणींनो. आणि हो, जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न शिकायचं असेल तर त्याची सिरीज आहे आपल्या चॅनलवरती. मी टाकलेलं आहे सर्व काही व्हिडिओज 28 ते 50 छातीपर्यंतचे सर्व मापांचे तुम्हाला तिथे व्हिडिओज मिळून जाणार आहे. आणि तुम्हाला तिथे बाहीचं पण कटिंग शिकायला मिळणार आहे. तर तुम्ही चेक करू शकतात, आपल्या चॅनलवरती आहे. आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. की बऱ्याचशा महिलांना प्रश्न असतो बघा की पुढचा मोठा गळा घ्यायचा आहे, मागचा पण मोठा गळा घ्यायचा आहे, पण बोटनेक हवा आहे, तर काय करायचं आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की ते सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिलेली आहेत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ जे येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे. आणि चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.